लाख रुपयांची नाही तर लाख मोलाची जागा। साई सिटी पार्क, जुना रावे रस्ता, शिवाजीनगर रोड, पलूस। प्लॉट खरेदी आणि प्लॉट खरेदीसह बांधकामासाठी नामांकित बँक, वित्तीय संस्थांकडून कर्ज उपलब्ध। आपली जागा आजच बुक करूयात। इथली गुंतवणूक 100% फायद्याची, 100% स्वप्नपूर्तीची। त्वरा करा, मोजकेच प्लॉट शिल्लक। संपर्क प्रमोद बुचडे 88 88 08 86 04 आणि किरण निकम 95 79 77 11 77। दिनांक 25 डिसेंबर पासून श्री दत्त जन्मोत्सवास प्रारंभ। उत्सव 4 दिवस, मंगळवार प्रधान दिवस। अंकलखोप, औदुंबर तालुका, पलूस येथील श्री दत्तगुरू यांचे जयंती उत्सव सोमवार दिनांक 25 पासून सुरू होत आहे। यावेळी विविध धार्मिक कार्यक्रमांचे नियोजन श्री दत्त सेवाभावी मंडळाने केले आहे। यात सोमवार दिनांक 25 रोजी एक दिवसीय श्री गुरुचरित्र पारायण सोहळा सकाळी 6 ते दुपारी 4:30 पर्यंत होणार आहे। यात दिंडोरी प्रणीत श्री स्वामी समर्थ उपासना केंद्र अंकलखोप व पलूस तालुक्यातील केंद्रातील साधक सहभागी होणार आहेत। मंगळवार दिनांक 26 रोजी हा प्रधान दिवस आहे। पहाटे 5 पासून विविध धार्मिक कार्यक्रमाची सुरुवात होत असून पहाटे 5 ते 6:30 वाजता काकड व मंगल आरती, सकाळी 6:30 ते 11:30 अभिषेक, दुपारी 12 ते 1 पर्यंत महापूजा, नैवेद्य व महाआरती, महाप्रसाद, दुपारी 4 ते 5:30 वाजता श्री दत्तगुरूंच्या जन्माचे वासुदेव जोशी यांचे कीर्तन होईल। सायंकाळी 5:30 वाजता श्री दत्तगुरूंचा जन्मकाळ सोहळा सुरू होईल। सायंकाळी 6 वाजता श्री स्वामी समर्थ भजन संध्या, रात्री 7:30 ते 9:30 वाजता धूप आरती, पालखी, मंत्रपुष्पांजली, करुणा त्रिपादी होईल। बुधवार दिनांक 27 उत्सवाचा तृतीय दिवस, पहाटे 5 ते 6:30 काकड व मंगल आरती, सकाळी 6:30 ते 11:30 अभिषेक, दुपारी 1 पर्यंत महापूजा, महानैवेद्य, दुपारी 1 ते 3 वाजेपर्यंत। या वेळेत श्री दत्त सेवाभावी ट्रस्ट औदुंबर अंकलखोप यांच्या वतीने मंदिर परिसरात होणार आहे। तर पुजारी संदीप जोशी यांच्याकडून त्यांचे घरी महाप्रसादाचे आयोजन केले आहे। दुपारी 4:30 ते 6 पर्यंत गीत दत्तात्रयांचे गाण्याचा कार्यक्रम संपन्न होणार आहे। रात्री 7 ते 9:30 वाजेपर्यंत सागर बोराडे यांचे कीर्तन होणार आहे। रात्री 12:15 ते 1:15 धूप आरती, पालखी, मंत्रपुष्पांजली। गुरुवार दिनांक 28 रोजी पहाटे 5 ते 6:30 ललिताचे कीर्तन वासुदेव जोशी, नितीन गुरव, संतोष जोशी यांचे होईल। सकाळी 6:30 वाजता काकड आरती, महापूजा, मंगल आरती। सायंकाळी 7 वाजता श्री सद्गुरू संगीत सोंगा भजनी मंडळ कंदलगाव यांचे बहारदार सोंगी भजनाचा कार्यक्रम होणार आहे। त्यानंतर श्री दत्त जन्मोत्सवाची समाप्ती होईल।